घेतलाय. अभंगावरती चिंतन मांडण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की गेल्या 12वं वर्ष गेल्या 12 वर्षापासून या वर्षी आपल्या सोहळ्याची तपपूर्ती आहे की नाही. नाथराय सांगतात न चुको नेमा हरिभक्ता. माणसाला नियम चालू करायला महत्व नाही, तो टिकवता कुठपर्यंत येतो, तो नियम कुठपर्यंत टिकवता येतो याला जास्त महत्व आहे. गेल्या 12 वर्षापासून हा दिंडी सोहळा याच भव्य दिव्य स्वरूपाचा याच तोलामोलाचा या ठिकाणी चालत आहे. आणि विशेष म्हणजे या वर्षी कोणालाच बीसी नाही, दरवर्षी राहत नाही, दरवर्षी बीसी राहत नाही, पण या वर्षी तुम्हाला खेळपैठणीचा करायची गरज नाही आहे ना. ते गावात होम मिनिस्टर आलं, खेळपैठणीचा आला की मग बाया तिथे खेळ खेळत्या का एक एक साडी भेटते, पैठणी भेटते ना. पण या ठिकाणी निस्वार्थ सेवेचं फळ काय आहे तर आपण निस्वार्थ या सोहळ्यामध्ये चालत आहोत. आणि बाबांनी यावर्षी सगळ्या महिलांना काय 1.5 लाखाच्या साड्या हा बाबा मोफत वाटप केल्या. याच्यापेक्षा कारण आयुष्यामध्ये बंधू असावं, आपल्याला रक्ताचाच भाऊ असतो असं काही नाही. कारण आज जर आपण पाहिलं आमचे बंधुराज वकील आहे, एक दिवस त्यांनी सहज सांगितलं की म्हणे ताई आमच्याकडं जास्तीत जास्त केसेस कशाच्या आहे म्हणे तर बहीण भावंडायच्या आहे. समृद्धीतात हे गेले ना, शेत गेले ना समृद्धी महामार्गात, जास्तीत जास्त केसेस जर कशाचा असेल म्हणे त्या बहीण भावांच्या आहे. मग रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं किंवा आपण जे निभावतो ते नातं सर्वश्रेष्ठ आहे. या ठिकाणी सगळ्याच भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आहे. या वर्षी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन देखील या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरं म्हटलं अभंगामध्ये नाथराय सांगतात की बाबा माणसाला जर जन्माला यायचंय, जन्माला येऊन जर देहाचं सार्थक करायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे, कोणता नियम पाळला पाहिजे, दररोजचे त्याच्या जीवनामध्ये त्याने स्थिती कशी ठेवली पाहिजे हे अभंगामध्ये नाथबाबा सांगतात. आपण पाहिलं की यावर्षी आपल्या सोहळ्याचे तपपूर्ती सोहळा आहे आणि सगळेच आपण अनुभवत आहात. मी पाहिलं काल काय चालू होतं आता कीर्तन तर चालूच होतं. आपला तपपूर्ती सोहळा आहे. आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी आनंद लुटत, कारण मी सांगेल की वैभव एवढं प्राप्त झालं आपल्या सोहळ्याला, आपल्या दिंडीला. महाराष्ट्रातले दिग्गज गायक मंडळी असतील, वादक मंडळी असतील, शूटिंग चालू आहे, सगळं काही व्यवस्थित तुमचे जसंच तसं याच्यात मापात आहे ना. सगळ्या गोष्टी धोरणात असले की कसं जरा सगळ्या गोष्टीला मजा येते आहे की नाही. मी कालही पाहिलं अगदी शिस्तबद्ध दिंडी, एका दोरीत चालता का पण दिवसभर का कोणी आलं की तवाच, फक्त कॅमेरा आला की तवाच चालते ना. हां असंच राहा. अगदी सगळ्या शिस्तबद्ध दिंडीतही चालतात. आजच्या या ठिकाणी अन्नदानांची सेवा दुधनवाडीचे आमचे नानादादा पडोळ असतील, बळवंतराव दादा तांगडे असतील, आमचे बद्री दादा यांच्या सुंदर आयोजनातून या ठिकाणी मला वाटतं 600-700 लोक म्हणजे सोहळ्याची संख्या, आपल्या वारकऱ्यांची संख्या आहे. एवढ्या सगळ्यांना, कारण या कलियुगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं सांगितलं असेल तर ते अन्नदान आहे. कारण अन्नदान करणाऱ्या भाग्यविधात्यासारखं त्यांनी सांगितलं म्हणे ताई योगायोगानं आलं म्हणे माझ्याकडे विशेष उपस्थिती ना, योगायोगाने माझ्याकडे आलं म्हणे ते. आम्ही सहज मागच्या वर्षी बसलो, बाबांनी सांगितलं म्हणे की बाबा पंक्तीची व्यवस्था होईल का, असं मी सहज बोलून टाकलं म्हणे. आणि तो सोहळा मी टिकून ठेवतोय, तो नेम माझा टिकतोय. सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. समोर आपले भगवान बाबा असतील त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक. मी सांगू का, दिंडीचं सोहळ्याचं वैभव असं प्राप्त होईल की सगळेच दिग्गज मंडळी तर फक्त महाराजच हलका पालटा काय करू विठाला सगळं सुंदर असं गोड नियोजन आहे. आणि विशेष उपस्थितीमध्ये जाऊ दे बाबा, आता लाईव्ह चालू आहे. ब्रह्मांड नायक सुंदर अशी शूटिंग दादांची आहे, महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे. आज जर आपण पाहिलं योगायोगान बरं सापडलं बाबा, नाही तर मला वाटतं अकोला का काय होतं दादा आता लिस्टमध्ये. हां अकोल्याला शूटिंग होती आता त्याची, मी पाहिलं ते म्हणलं ब्रह्मांड नायक शूटिंग बरी सापडली म्हणलं. सगळ्याच घरचे माणसं आहे.
मग कधी कधी घरचे जरा हे करत असते है ना, विठाला विठाला सगळ्यांचाच मेळ या ठिकाणी आहे. एकल्याचा नोव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. मी सांगेन की या वर्षी जसं आपलं प्रोत्साहन झालं तसंच दरवर्षी आपण दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपली संख्या ही वाढत गेली पाहिजे. या सोहळ्याला एक या ठिकाणी भव्यता तर प्राप्त झाली, पण याही पेक्षा अजून भव्यता निश्चित प्राप्त होईल. कारण बाबांचा स्वभाव तसा आहे, सगळ्यांशी वागणं, हिळून मिसळून सगळं काही व्यवस्थित आहे. म्हणून तुम्हीही टिकलात. बाबांची ही सुंदर अशी दिंडी या ठिकाणी चालू आहे. नाथांच्या चरणी अखंड अशी सेवा अविरतपणे चालू राहो, हीच शांती ब्रह्मनाथांच्या चरणी प्रार्थना. वाजवणं असलं की जर मनानं वाजवायच्या, नाही तर मी तुमची अवस्था समजू शकते. स्वयंपाक तयार आहे, आपलं कीर्तन झालं की लगेच जेवायला बसणं आहे ना. मग ताण नाही घ्यायचं त्याचा, कीर्तन आपलं एका तासात आटपणार आहे. अभंगामध्ये नाथराज सांगतात की बाबा देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचं उच्चार रात्रंदिवस देवाच्या नामाचं चिंतन आपलं चाललं पाहिजे. मग आपण आता सोहळ्यामध्ये तर चालूच आहे ना आपलं, सकाळपासून भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. ह्या नाथांच्या सोहळ्यामध्ये आपण भानुदास एकनाथ असाच गजर का करतो, याच्या मागे कारण आहे. भानुदास हे नाथरायांचे आजोबा पणजोबा, आणि नंतर नाथरायांच्या आजोबांनी देवाचं दर्शन घेतलं. भानुदास महाराजांनी देवाचं दर्शन घेतलं. नंतर सूर्यदेवांना ते दर्शन घडलं नाही आणि डायरेक्ट नाथांना देव भेटले, म्हणून भानुदासांच्या नंतर नाथरायांचं नाव म्हणून आपण कशामध्ये गजर काय करतो, भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदासांना भगवंताचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं, आणि दुसरं दर्शन ते नाथरायांना झालं, म्हणून त्यांच्या नामांचा या ठिकाणी उल्लेख असतो. हा सोहळा दरवर्षी आपल्याला पाहायला भेटतो. भानुदास एकनाथ गजराच्या सोहळ्यामध्ये आपण मोठ्या उत्साहाने चालत आहोत. मग नाथांनी तेच सांगितलं, रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करा, कारण देवाच्या नामा इतके पृथ्वी तलावरती मोठं काही सांगितलं नाही. तुझ्या नामाचा महिमा, देवाच्या नामाचा महिमा देवाला सुद्धा माहीत नाही. देवापेक्षा जर मोठं काय असेल तर ते देवाचं नामस्मरण आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्याम. देवापेक्षा जर मोठं काय असेल तर ते देवाचं नाम आहे. आणि देवाचं नाव ज्याच्या मुखामध्ये, मी सांगेन तुम्हाला, जर आपल्याला एखाद्या समुद्रातून जर तरायचं असेल, समुद्रातून जर तरून जायचं असेल, त्यासाठी आपल्याला नावेचा म्हणजे होडीचा आधार घ्यावा लागतो. तसंच या संसार सागरातून जर तरायचं असेल त्यासाठी नामाचा आधार घ्यावा लागतो. आणि ते नाम जर रात्रंदिवस आपल्या मुखामध्ये असलं तर निश्चित आपल्याला सुद्धा देवाची प्राप्ती होणार आहे. संत हे आपल्याला तेच सांगतात की बाबा देवाचं कामामध्ये काम काही म्हणा राम राम, देवाचं नामस्मरण करायचंय. मग देवाचं नामस्मरण कशामध्ये करताल, तर काम करत असताना तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहे, कोणत्या स्थितीमध्ये आहे, कोणत्या गावाला आहे, तुम्ही आंघोळी केल्या का तोंड धुतली, याच्याशी देवाला घेणं देणं नाही. अंतःकरण जर शुद्ध असेल तर आपण कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये देवाचं नामस्मरण करू शकतो. मग देवाचं नाम जर घ्यायचं असेल तर त्यासाठी अंतःकरणाचा भाव शुद्ध असावा लागतो. अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. आणि तो भाव चित्त कशाने निर्मळ होत असेल तर ते देवाच्या नामस्मरणाने चित्त निर्मळ होतं. मला सांगा, आपल्या बोरगावमध्ये, सावरखेड्यात, जाफराबादमध्ये असं एखादं दुकान पाहिलं का तुम्ही, इथं मनाची सर्व्हिसिंग करून मिळेल, आहे का? असं आहे का? नाही. गाड्याची, गॅसची, शेगड्याची, मिक्सरची, सगळ्याची रिपेरिंग सर्व्हिसिंग आपल्याला करून भेटते. सगळे दुकानं आपल्याला भेटते. मनाची सर्व्हिसिंग कुठंच होत नाही. मग मनाला जर धुवायचं असेल, मनाला जर स्वच्छ करायचं असेल, त्यासाठी एकच देवाचं नामस्मरण गरजेचं आहे. जेवढं आपण सातत्याने त्या देवाचं नामस्मरण करू तेवढंच आपल्याला काय होईल, तेवढा आपल्याला त्याचा लाभ होईल, फायदा होईल, निश्चित परमात्म्याचा आपल्याला काय भेट होईल. मग भाव शुद्ध असावा लागतो, चित्त शुद्ध असावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. देव कुठेही येत नाही. आपण म्हणतो की देव सगळ्याच्या हृदयामध्ये देव राहतो, देव सगळ्याचं रक्षण करतो. मला सांगा, सगळ्यांचं जर देवाने रक्षण केलं असतं तर 5 पांडव वाचून 100 कौरव मेले असते का? 100 कौरव गेले असते का? नाही. रावणाचा वध झाला असता का? नाही. शिशुपाल वक्रदंताचा वध झाला असता का? नाही. मग यांचा वध झाला आणि त्या ठिकाणी देवाने भक्तांचं रक्षण केलं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनात. देवाचा नियम असा आहे की जो भगवंताकडे समर्पित भावाने जातो. गोकुळाष्टमीचा दिवस होता आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी यशोदा मैयाने ठरवलं
की आपल्या बालकाचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी यमुना मैयाला दीपदान करण्यासाठी गेल्या. सोबत नटखट भगवंतही होते. यमुना मैयाच्या काठावरती गेल्या, दिवे पाण्यामध्ये सोडत होत्या, एक एक दिवा पाण्यामध्ये सोडत होत्या, एक एक दिवा पाण्यामध्ये सोडत होत्या. भगवंत काय करत होते, ते दिवे काढून घेत होते. मैयाच्या काही वेळेनंतर तो प्रकार लक्षात आला. मैयाने सांगितलं, का ना येड्यासारखं काय करतो, मी दिवे सोडते तू दिवे काढून घेतो. देवाने सांगितलं की आई तू व्यवस्थित पाहिलं नाही म्हणे, मी सगळे दिवे काढत नाही, व्यवस्थित लक्ष दे, सगळे दिवे मी काढत नाही. जो दिवा माझ्याकडे वाहत येतोय तोच दिवा मी काय करतोय, काढतोय. त्याच पद्धतीनं जो देवाकडे समर्पित भावाने जातो, देव त्याला आपलंसं करून घेतो. आणि देवाचं जर नामस्मरण आपल्या मुखात असेल, देवाचं नामस्मरण आपल्या मुखात असेल, अखंड त्याचं चिंतन जर आपलं असेल, तर चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. देव आपला दास सुद्धा होतो, फक्त अंतकरणामध्ये भाव शुद्ध असावा लागतो. पण आपला भाव असा आहे की आपण दिंडीत येतो, घरी फोन येतो प्रत्येक मुक्कामाला, दुधनवाडीच्या, साखरवाडीच्या, देवनिवायगावच्या, पैठणमध्ये फोन लागत नाही म्हणून बरं आहे. आधी घरी फोन करते, आपली बकरी बरी आहे का, म्हैस बरी आहे का, गाय बरी आहे का, सून बरी आहे का, नातू बरे आहे का. वारी ही गोष्ट अशी की तिथं संसाराचा उल्लेख करायचा नसतो, संसाराकडे पाहायचं नसतं. पाहायचं असतं का, नाही. गुरुवर्य बाबा एक विनोदाने दृष्टांत सांगतात. एक म्हातारी दिंडीत गेली म्हणे, इथं कोणीच नाही बरं तसं. हां, म्हातारी दिंडीत गेली आणि दिंडीत गेल्याच्या नंतर त्या म्हातारीनं सांगितलं म्हणे, बाबा एक कॉल करायचा म्हणे, तेवढा मला कॉल करून द्या. आता ती गेली महाराज बाबांकडे, कॉल करून दिला, बोलायला लागली. म्हातारी सांगायला लागली, होय व आपली गाय बरी का, बरी आहे. गहू हरभरे बरे आहे का, बरे. गहू हरभरे बरे, गाय बरी आहे. मला सांगा म्हणे, आपली बकरी लागी आली होती, बकरी कस काय. ह्या पाय बकरीनं आत्ताच 2 पिल्ले दिली, एक काळ्या रंगाचं आणि एक ढवळ्या रंगाचं. असं म्हणलं, म्हातारीनं फोन टेकवला आणि फोन ठेवला तसं डोळे लावून घेतले. आणि डोळे लावल्याच्या नंतर महाराज बाबाला प्रश्न पडला. ते तिच्याजवळ गेले आणि म्हणायला लागले, आई देवनिवाय गावातच नाथांचं दर्शन झालं काय म्हणे. ती म्हणली नाही. मग एवढे डोळे लावून समाधीस्थ बसली म्हणे, भावमग्न बसली, नेमकं झालं काय. ती म्हणली की आपण म्हणे नाथाचं दर्शन झालं नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. भानगड अशी झाली म्हणे की मला फोनावर आत्ताच म्हाताऱ्यानं सांगितलं म्हणे, माझ्या बकरीचे पिल्ले उड्या कशा मारत असं म्हणे, ते पाहू राहिली. आले कुठं, वारीत. आले कुठं, वारीत. बकरीच पिल्ले काही विचारायची, ध्यानात आणायची गोष्ट आहे ती, हाय का. मग आपण जोपर्यंत समर्पित भावाने देवाकडे जात नाही, जोपर्यंत शुद्ध अंतकरण ठेवून परमात्म्याकडे जात नाही, तोपर्यंत देव आपलासा होत नाही. मग देवाला जर आपलंसं करायचं असेल, त्यासाठी एकच तत्व आपल्याला ठेवावं लागेल. मी सांगेन तुम्हाला, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपण सगळे शेतकरी मंडळी, मला सांगा, तुम्हाला जर वावरामध्ये विहीर खोदायची असेल, फक्त खुरपं घ्यायचं, एक शेतात जायचं आणि इट एक खड्डं, इट एक खड्डं, इट एक खड्डं, इट एक खड्डं, असे खड्डे 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 सगळ्या शेतात खदून राहायचे. मला सांगा, किती वेळेच्या नंतर तुमच्या विहिरीला पाणी लागणार आहे. इट खड्डं, इट खड्डं, इट खड्डं, इट खड्डं लागणार आहे का, नाही. आणि एकच खड्डं तुम्ही सातत्याने खोदत राहिलात, एकच खड्डं सातत्याने खोदत राहिला, तुमच्या विहिरीला पाणी लागल्याशिवाय राहणार आहे का. किऱ्यांच्या सहाय्याने, जेसीबीच्या सहाय्याने विहिरीला पाणी लागल्याशिवाय राहणार आहे का, निश्चित पाणी लागणार आहे. त्यासाठी सांगितलं की देव एकच देव आहे. कोण, एकच देव आहे, तो पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्म्याकडे जर आपल्याला जायचं असेल, तर त्यासाठी नाथांसारख्या संतांना आपल्याला शरण जावं लागेल. हरिप्राप्तीसी उपायन धरावे संतांचे ते पाय. तुकोबराय असतील, नाथ बाबा असतील, विश्वमाऊली ज्ञानोबराय असतील, संतांना आपण शरण गेलो की आपण ऑटोमॅटिक देवापर्यंत पोहोचत असतो. मला सांगा, एखादा लैनीचा खांबा असला आणि त्या लैनीच्या खांब्याला एखादा माणूस चिटकला, बाबा एखादा माणूस चिटकला आणि आपल्या मनात इच्छा झाली की आपण बी जाऊ त्या खांब्याला चिटकावं. मला सांगा, तुम्हाला डायरेक्ट खांबा धराच काम आहे का, खांबा धराच काम आहे का. तुम्ही तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही त्या जे चिटकेल्या आधी त्याला हात जरी लावला तर तुम्ही कुठे पोहोचता, खांब्याला चिटकून जासाल ना.
त्याच पद्धतीनं संत आपल्या जीवनात, संत हे देवाशी एकरूप झालेले असतात. मग संत देवाशी एकरूप झाले, मग आपल्याला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला थेट देवाकडे जावं लागत नाही. आपण जर संतांना शरण गेलो, संतांच्या सानिध्यामध्ये राहिलो, संतांना शरण गेलो, तर निश्चित आपण कुठे जाणार आहे, तर भगवंतापर्यंत आपला निरोप पोहोचला जाणार आहे. फक्त अंतकरणामध्ये भाव शुद्ध असावा लागतो. अंतरीची घेतो मोडी पागे जोडी भावाची, पागे जोडी भावाची, पागे जोडी भावा. पागे जोडी भावाची, पागे जोडी भावाची, पागे जोडी भावाची. वा, असं काही बरोबर गाडी चालू असली की मेन बस स्टँडवर हात द्यायला की बरं राहतं जरा, आहे की नाही? आणि तो गाडी पडून निघून गेली, थांबा 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 करून काही फायदा आहे का? तसं पाहिलं, मी पहिलं सांगितलं की आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी सगळेच दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष म्हणजे सगळेच माझे बंधू आहेत. किरणदादा असतील, किरणदादाचं जर आपण पाहिलं, आपल्या महाराष्ट्रात नामवंत पॅडवादक, नामवंत मृदंग वादक, नामवंत गायक, सगळ्याच उपाध्या. आता फक्त कीर्तनच राहिलं. विठाला विठाला एवढा सगळ्याचा मेळ या ठिकाणी आहे. देवाला काय असावं लागतं? देवाला फक्त भाव पाहिजे. काय पाहिजे? भाव पाहिजे. मला सांगा, तुमच्या कोणाकोणाच्या घरात असं आहे की नित्यानं सकाळ संध्याकाळ देवाला नैवेद्य दिला जातो? किती जणी अशा? रोज सकाळ संध्याकाळ 1 2 3 4 5 6 7 10 12 15, बस. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या देव उपाशी राहते. मग घरची देव उपाशी राहते. आणि मला सांगा, खीरपापड्या केल्या, पुरणाश पोळ्या केल्या की मग कोणाच्या याला निवत जातो? कोण कोण देतं? मग सगळ्या देत्या ना. विशेष काही स्वयंपाक केला, खीरपापड्या केल्या, पूर्ण स्वयंपाक केला, काहीतरी पाहुणे आले, कशा स्वयंपाक केला तर आपण देवाला नैवेद्य देत असतो. पण देवाला नैवेद्य देत असताना आपण काय म्हणतो? पोराला बोलवतो, पोरीला बोलवतो, बंड्या इकडे देवाला निवत दाखव रे जरसा. काय म्हणतो? देवाला निवत दाखव. पण देव म्हणतो मला नैवेद्य दाखवते का? मी बी नुसता पाहतो, मी कशाला खाऊ? बरोबर आहे की नाही? देव बी पाहिनच ना, खाईन कशाला देव? मग आपण देव खातो सुद्धा, आपला फक्त शबरी मातेसारखा भाव अंतकरणामध्ये असावा लागतो. देव येतो सुद्धा, फक्त मीराबाईंसारखा भाव आपल्या अंतकरणामध्ये असावा लागतो. देव झोपतो सुद्धा, फक्त यशोदा मैयांसारखा भाव आपल्या अंतकरणामध्ये असावा लागतो. जोपर्यंत समर्पित भावाने आपण देवाकडे जात नाही, तोपर्यंत देव आपलासा होत नाही. पण नाथांनी तेच सांगितलं, देवाला जर आपल्याला करायचं असेल तर देवाच्या आवडीनुसार वागावं लागेल. मग देवाला आवडतं काय? अभंगाचं प्रथम चरण. प्रकार आवड देवाची, तोचा प्रकार आवड देवाची, तोचा प्रकार आवड देवाची, तोचा प्रकार आवड देवाची, तोचा प्रकार आवड देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार. जो रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतो तोच देवाला आवडत असतो. दुसरी गोष्ट, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे
आणि ज्याच्या कपाळावरती गंध आहे तोच देवाला आवडतो. मग तुळशीची माळ घालायचे, गंध लावायचा, ते देवासाठी लावायचा नाही, महाराजासाठी लावायचा नाही, गायकासाठी लावायचा नाही, वादकासाठी कशासाठीच नाही, आपल्यासाठी लावायचा. गंध आपल्यासाठी लावायचा आणि माळ आपल्यासाठी घालायची. मी सांगेन तुम्हाला माळ घालण्याचे फायदे काय. तर आपल्या इथं 2 नळ्या, एक पाण्याची आणि एक जेवणाची. कशाच्या? जेवणाची आणि पाण्याची. तुम्ही फक्त पटपट बोलत चाला, बोलले की चांगलं जेवण भेटत आहे ना. जेवाच राहील ना तुम्ही, हां बोलत चाला फक्त. आपली इथं एक पाण्याची नळी आणि एक जेवणाची नळी. मग त्या ठिकाणी काय होतं, सगळ्यात जास्त ऑक्सिजन जर कशात असेल तर तो तुळशीच्या झाडामध्ये असतो. तुळशीचं झाड आपण दारापुढेच का लावतो, ते पवित्र आहे आणि त्याचा ऑक्सिजन जास्त भेटतो, त्याचा फायदा आपल्याला होतो. मग ते तुळशीचे मणी ज्यावेळेस आपल्या या अन्ननलिकेला घर्षण करतात त्यावेळेस काय होतं, आपली पचनक्रिया ही सुरळीत होते, पचनक्रिया व्यवस्थित होते. पचनक्रिया चांगली झाली की मग आपण बिमार पडत नाही, आपल्याला काही रोग होत नाही, आहे की नाही. हां, मग माळ घालायची देवासाठी घालायची, महाराजासाठी घालायची का आपल्यासाठी घालायची? आपल्यासाठी. आपल्यासाठी घाला. दुसरी गोष्ट गंध लावायचा. आता एक कुंभार काका होते, त्या कुंभार काकाचा रोजचा नियम होता की बाहेर शेतामध्ये जात होते, माती आणत होते, ती त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून काय घडवत होते, मडके घडवत होते. आता ते मडके घडवत होते, पण त्यानं ठरवलं की म्हणे एवढ्या व्यापामध्ये आपल्याला काही देवाचं नामस्मरण करणं होत नाही. न चुको नेमा हरिभक्ता, एका जनार्दनी. नेमाला किती महत्व आहे. मला आत्ताच आल्यावर चोपदार बाबाला म्हणलं, बाबा अजून कीर्तनाला टाईम, बसा म्हणलं तुम्ही जरशे. बाबांनी सांगितलं, जोपर्यंत माझ्या अंगामध्ये ड्रेस आहे, जोपर्यंत ड्रेस घातला तोपर्यंत मी खाली बसत नाही, हा माझा नियम आहे. काय नियम आहे. मग असं नियमाशी एकनिष्ठ, कारण शेवटच्या चरणामध्ये सांगतात ना, एका जनार्दनी असं नियम पाहिजे. काय पाहिजे? नियम पाहिजे. आता ते कुंभार काकांनी ठरवलं की म्हणे आपलं तर धावपळीमध्ये आपल्याला देवाचं नामस्मरण करता येत नाही, पण आपण एक कोणता तरी नियम करू. शेजारी एक व्यक्ती राहत होता आणि तो व्यक्ती दररोज गंध लावत होता कपाळावरती. काय लावत होता? गंध लावत होता. आता या कुंभार काकाने पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की म्हणे आपण एक नियम करायचा की ह्या माणसाचा गंध पाहिल्याशिवाय आपण आपल्या कामाला सुरुवात करायची नाही. आता रोज त्याचा नित्यक्रम होता की सकाळी उठल्यावर त्याचा गंध पाहायचे, गंध पाहिल्याच्या नंतर कामाला लागत होते. मग एक दिवस यांना उठायला उशीर झाला कुंभार काकाला, तोपर्यंत तो जो गंध लावणारा व्यक्ती होता तो शेतामध्ये निघून गेला. आता शेतामध्ये निघून गेला, कुंभार काकाला वाटलं आता हा जर गेला तर आपल्याला गंध पाहता येणार नाही. तो समोर गेला, समोर त्याने काहीतरी खोदायचं काम केलं. खोदत असताना त्याला एक सोन्याचा हंडा सापडला. कशाचा? सोन्याचा. आता सोन्याचा हंडा त्याला सापडला आणि त्यानं विचार केला की म्हणे आपल्याला इथं कोण पाहिलं तर नाही. पण तेवढे ते कुंभार काका पळत आले आणि त्यानं गंध पाहिला. गंध पाहिल्याच्या नंतर म्हणले, पाहिला वो एकदाचा. काय म्हणलं? पाहिला वो एकदाचा. आता त्याला वाटलं की यानं नक्की आपला हंडा पाहिला. म्हणे ते म्हणताय पळू नको म्हणे, इकडे. काय रे म्हणे? इकडे म्हणे. ह्या ह्यो हंडा सापडला म्हणे, याच्यातला अर्धा तू घे ना, अर्धा मी घेतो, फक्त कोणाला सांगू नको म्हणे इथं हंडा सापडला. आता गंध लावायचा फायदा त्याला झाला का त्या गावच्या लोकांना झाला? कोणाला झाला? ज्यानं गंध, मग गंध पाहायचा जर एवढा फायदा होत असेल तर गंध लावायचा किती फायदा होईल. मग गंध कोणासाठी लावायचा? आपल्यासाठी लावायचा का देवासाठी? आपल्यासाठी. म्हणून देवाने जेवढे काही नियम घालून दिले ते सगळे नियम कोणासाठी आहे? आपल्या शरीर स्वास्थ्याकरता चांगले आहे. म्हणून देवाला काय आवडतं? ज्याच्या कपाळावरती गंध आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. पंढरपूरची वारी, पैठणची वारी ज्याची नित्य नियमाची आहे, पायी वारी ज्याची नित्य नियमाची आहे, तोच देवाला आवडतो. अभंगाचं 3रं चरण. तुळशी माळ गळा गोपी चंदन, आषाढे कार्तिके पंढरीचे वारे, आषाढे कार्तिके पंढरीचे वारे, आषाढी कार्तिके पंढरीची वारी, आषाढी कार्तिके पंढरीची तुळशी माळ गळा गोपी चंदन
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. मग आपली जीवनामध्ये वारी असावी लागते, असावी. नित्याची वारी असेल, कपाळावरती गंध असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, तो काय होतो, देवाला आवडतो आणि मग तोच जगासाठी परमपूज्य ठरत असतो. मग सांगितलं की रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं तर निश्चित आपल्या जीवनाचं काय होणार आहे, सोनं होणार आहे. मग आपल्याला हे नाम सांगतं कोण, घेण्याचं सांगतं कोण, तर ते संत सांगत असतात. म्हणून आपण जोपर्यंत संतांकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. मग देवाकडे जायचं असेल त्यासाठी पहिले संतांना शरण जाणं गरजेचं आहे. संतांना शरण गेलं तर निश्चित आपल्याला देवाची प्राप्ती होणार आहे. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण सांगितलं असेल तर ते संत सांगितले. आपण आता नाथरायांचा विचार केला, दया, क्षमा, शांती तीनही गुण जर कोणामध्ये पाहायला भेटते आपल्याला तर नाथरायांमध्ये पाहायला भेटतात. यवन अंगावरती 108 वेळेस थुंकला. किती? एक माणूस 108 वेळेस नाथरायांच्या अंगावरती थुंकला. मला सांगा आपल्यासारखं एखादा असतं तिथं, करे लाज वाटते, मी देवाच्या दर्शनाला चाललो ना, काय म्हणलं असतं, मी देवाच्या दर्शनाला चाललो, तुला समजतं काय, माझ्या अंगावर थुकला, तू लय पाप बसन. मला सांगा आता ते पाप नेमकं थुकणाऱ्यात झालं का बोलणाऱ्यात झालं? गळ्यामध्ये माळ गळ्यात आहे, माया अंगावर मी वारकरी कपडे घातले, मी कोणाच्या घरचं खात नाही, मी कुठं जात नाही, द्वेष होतो नाही तर. पण संत कुणाला म्हणावं बाबा, तर जे जगाचं कल्याण करत असतात. संत हे स्वतःसाठी काही मागत नाही, ते देवासाठी मागत असतात. म्हणून संतांना काय म्हटलंय, दयेचा सागर म्हटलंय, करुणेचा सागर म्हटलंय. आज आपण नाथरायाचा, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा, संतांच्या संगतीचं महत्व काय आपण पाहिलं. जडातलं जड सांगितलं दगड आणि चेतनातलं जड सांगितलं रेडा. रेडा कळतो का आपल्या भाषेत? याला हा, तर रेड्याची किंमत शेतात जर ते बाजारात जर त्याला विकायला नेलं तर त्याची किंमत बकरी इतकी बी येत नाही. येते का? बकरी इतकी बी येत नाही. शेतात बी कोणत्या कामाला ते उपयोगी पडत नाही. असं जडातलं चेतनातलं जड असलेला रेडा पैठणला नागनाथ घाटावरती माझ्या ज्ञानोबारायांचं सानिध्य त्या रेड्याला प्राप्त होतं. आणि त्या ज्ञानोबारायांचं सानिध्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या रेड्याचं आज सुद्धा आळेगावला जर गेला, आळे फाट्यावर गेले त्या ठिकाणी त्या रेड्याची समाधी आहे. काय? रेड्याची समाधी. लाखो लोक त्याच्या दर्शनाला जातात. कोण जाते? लोक. कोणाच्या? रेड्याच्या. लोक, आपल्यासारखे लोक त्या रेड्याच्या दर्शनाला जातात. मग कशाचा परिणाम आहे? संत संगत. जडातलं जड सांगितला दगड, पण त्या दगडाच्या भिंतीने माझ्या ज्ञानोबारायांचं सानिध्य पत्कारलं. आज त्या भिंतीचं मंदिर आहे. लाखो भक्त त्या ठिकाणी त्या भिंतीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. मग दगड असेल, रेडा असेल, हे जर संतांच्या कृपेने तरू शकतात, मग आपल्यासारखं सामान्य जीव तरणार नाही का? निश्चित तरणार आहे. त्यासाठी संतांना शरण जाणं गरजेचं आहे. संतांच्या संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे. संतांनी सांगितलं काय, तर देवाचं नामस्मरण करा. दुसरा रस्ता सांगितला का? नाही. मग काही म्हणते आम्ही आता लोक नाही झालं म्हणते ना, आता थोड्या करता कोणा म्हणलं की माळी घाला, माळी घाला. ते म्हणते आता वयाची 85 ओलांडली, आता लोक माळ घातली नाही, आता बट्टा लावायला पुरत नाही. माळ घातल्यानं बट्टा लागतो का देह शुद्ध होतो? बट्टा लावायला पुरत नाही म्हणते. आपण काय करतो? परमार्थही करतो, संसारही करतो, पण तत्व पाळत नाही. 12 एकादशा धरल्या, काय करतो आपण? एकादशी आली की मस्त पांडुरंगाचं सेवा करणं, हा उपवास करणं. 12 एकादशा धरल्या की आपलं पुण्यास पालटं खाली जातं. पुण्यास पालटं खाली जातं आणि मग ते पापाचं वर राहतं. मग तेव्हा बरं वाटतं देवाला बी आपल्याला बी. 12 एकादशा धरल्या आणि त्याच्यामध्ये एक कंदोरी हाणली, दोन्ही बरोबर येऊन जातं. कंदोरी एक कधी हाणली, दोन्ही पालटे समान येते ते. पण नीट काय होतं? पाप वाढत नाही, पुण्य. हा, मग त्याच्यासाठी सांगितलं की संतांनी आपल्याला कोणता मार्ग सांगितला, तर गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कपाळावरती गंध असेल, आणि आषाढी कार्तिकेला नाथांच्या सोहळ्याला पैठणची पंढरपूरची वारी असेल, तर तो जगाला काय होतो? असा जर ज्याने नियम चालून ठेवला, असा ज्याचा अविरत नियम आहे, तो जगासाठी पूज्य ठरत असतो. मग देवाचं नामस्मरण किती गोडे पाहायचंय का? हातावर घ्या मग एकदा सगळ्यांना. घेतले का? दिवसभर टाळ्या वाजू दमलेत नाही ना? नाही ना? दमले बी तर आता आम्हाला काय म्हणा, जेवणच तर हातात गुतले. हातात टाळी वाजवायची, मुखांना नामस्मरण कर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार विद्यानदेव पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार विठोबा दादा खाली बसले तुम्ही विठाला विठाला किती इमानदार आहे आपण सगळे आहे की नाही हात वर घ्या किद्दा सांगितलं बरं पण खाली घ्या सांगितलं नाही बाबा पा बरं मग कोणचा हात वर आहे का मग आपण इमानदार आहे सगळी मंडळी त्याच्या काही शंका नाही काय सांगितलं संतांनी की अखंड देवाचं नामस्मरण करत राहा आणि या कलियुगामध्ये जर आपण जेवढं देवाचं नामस्मरण करत जाऊ तेवढं काय होतं पुढच्या पिढीवरती संस्कार पडत असतात आणि कारण मी सांगेन तुम्हाला कलियुगातून जर तरुण जायचं असेल कलियुगात जर आपल्याला शेवटचा दिवस जर आपल्याला गोड करायचं असेल त्यासाठी आपल्याला आपली पिढीला संस्कार देणं गरजेचं आहे नाथांच्या दिंडीमध्ये चाललं या दिंडीचा फायदा तुम्हाला नाही तुमच्या पिढीला आहे कोणाला आहे हां तुमचे जे वंशज असणारे त्यांना फायदा आहे कारण का जे संस्कार आपण कमवू मी सांगेन तुम्हाला जर आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तुम्ही कधीच गाडी कमवायची नाही बंगला कमवायचा नाही शेतीवाड्या कमवायच्या नाही मला सांगा तुम्ही जर मुलांना चांगले संस्कार दिले चांगला जर सुसंस्कारी मुलगा जर घरामध्ये जन्माला आला आपल्या घरी जर काहीच नसू द्या थोडीही जमीन नसू द्या काहीही नसू द्या पण चांगला संस्कारी मुलगा जर जन्माला आला तर तो मोठा झाल्याच्या नंतर त्याच्याकडे जर संस्कार असेल तर तो 100 एकर जमीन घेत असतो पण जर एखाद्या वेळेस आपण नुसतं हाव 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 करून कमाई करून ठेवली फक्त मोठी गाडी घेऊन ठेवली बंगला घेऊन ठेवला आमकं कमवलं ढमकं कमवलं सगळं जर कमवत बसलो आणि पोराला जर संस्कार चांगले दिले नाही आणि ते जर बेवड्याच्या नांदी लागलं 100 एकराला आग लागायला टाइम लागतो का म्हणून त्यासाठी मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे मुलांना पहिले चांगले संस्कार द्या कारण या संस्कारानेच पिढी घडत असते मी सांगेन आज जर धर्म जर संकटामध्ये असेल धर्म जर संकटामध्ये कशामुळे असेल तर आपले कुठेतरी संस्कार कमी पडताय कारण मी सांगेन एखादा अन्य समाजाचा जर व्यक्ती असेल तर दिवसातून 5 वेळा त्याची नमाज 5 वर्षाच्या लेकरापासून तर जे मराठे केले सगळे लोक 5 वेळेस तरी नमाज पाडतात पण आपलं 22 25 वर्षाचं पोरग मंदिरा पडून जातं म्हणजे देवाले हात सुद्धा जोडत नाही ही शोकांतिक आहे म्हणून सांगेन की मुलांना चांगले संस्कार द्या आपल्याला आदर्श छत्रपती संभाजी राजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आदर्श अहिल्याबाई होळकरांचा आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांचा आदर्श आपल्याला आहे मी सांगेन आपल्याला मुलं जर एखाद्या स्टेजवरती नाचताना दिसले एखाद्या कोणत्या शोमध्ये असेल डीजे शो असेल डॉल्बी शो असेल तिथं जर नाचताना दिसले की आपल्याला बरं वाटतं आपण म्हणतो लगे 2-4 बायाला सांगतो की बाई इकडे येव आणि पाय मावा बंडा कसा नादर नसतो पाय मावा बंडा कसा नादर नसतो याच्यात काय झालं आता म्हणतो ना असं हां आणि एखादं जर कीर्तनात नाचत असलं आणि त्याच्याकडे जर कोण एखाद्या महाराजांना असो कशा नुसतं जर कधी पाहिलं ते म्हणते ह्या पाय उद्या अजिबात कीर्तनात उभं राहायचं नाही आणि त्यानं तुला खारेलेवान केलं म्हणतो ना असं म्हणून सांगेन मी मुलांना संस्कार द्या आज आपल्याला त्या अहिल्याबाई होळकरांचे छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजीराजांचे राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेबांचे विचार आम्हाला आहे त्यांचा आदर्श आम्हाला आहे मी सांगेन की आज आपल्याला फक्त मुली दिसतात इंस्टाग्रामवरती फोटो काढून अर्ध्या कपड्यावरती फोटो काढून रील्स काढताना पण आता आपल्या राष्ट्रपतीच्या द्रौपदी मुर्मू आहे त्यांनी एक आदेश काढला की कोणत्याही अभिनेत्रीचे कोणत्याही मुलीच्या अर्ध्या कपड्यावरती जर रील्स दिसली की तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात येईल असे नियम बनले पाहिजे मी सांगेन तुम्हाला कारण का आपल्याला आदर्श स्टेजवरती नाचण्याचा आदर्श नाही त्या ठिकाणी नाचण्याचा आदर्श नाही अर्ध्या कपड्यावरती फोटो घालण्याचा आदर्श आपल्याला नाही मी सांगेन त्या अहिल्याबाई होळकरांचा आदर्श आहे ज्या माय माऊलीने फोटो काढताना सुद्धा हातामध्ये शिवलिंग घेतलं डोक्यावरती पदर घेतला त्या अहिल्याबाई होळकरांचा आदर्श तुम्हा आम्हाला
आहे. म्हणून सांगेन मी, आपले एवढे आदर्शवत आपले पूर्वज असताना आपल्याला दुसऱ्याचा आदर्श घ्यायचं काम नाही. म्हणून सांगेन मी की फक्त मुलांना संस्कार द्या. मग आपण या नाथांच्या सोहळ्यामध्ये चालत असलो, याचा फायदा तुम्हाला तर होणार आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त फायदा तुमच्या पुढच्या पिढीला होणार आहे. मग नाथरायांनी तेच सांगितलं की फक्त नियम टिकवा. काय टिकवा? जोपर्यंत तुम्ही जितका नियम टिकवाल, चालू करायला महत्व नाही, जोपर्यंत तुम्ही नियम टिकवत असाल. जगाला जर पूजनीय वंदनीय जर कोण होत असेल तर ज्याचा नित्याने नियम चालू असतो. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी ऐसा जानता नेम, एका जनार्दनी ऐसा जानता नेम, ऐसा जानता नेम, एका जनार्दनी ऐसा जानता नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा जानता नेम, एका जनार्दनी ऐसा जानता नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, तुलसी माल गोपी चंद्र नीला, 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 तो देवा परम पूजा जागी, तो देवा परम पूजा जगी, तो देवा परम, तो देवा परम पूजा जगी, तो देवा परम, तो देवा परम पूजा जगी, तो देवा परम, तुझी माल करा ये तुलसी माल गोपी चंद्र नीला, तुझी माल करा गोपी चंद्र टीला, तुळशी माल करा गोपी चंद्र टीला, तुझी माल करा गोपी चंद्र टीला, हृदयी कन हृदयी 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 कनवला कनवला हरी हृदयी कन्वला वैष्णवाचा कन्वला हृदयी बोला
हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा 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 हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय हृदय कन्मला वैष्णवांचा हृदय कन्मला वैष्णवांचा तुळशी माला तुळसी माला तुळसी तुळसी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो ज्याचं नेम टिकून आहे. जगाला पूजनीय वंदनीय कोण होत असेल तर ज्याचा नेम अविरतपणे टिकलेला आहे तो होतो. म्हणून मी सांगेन तुम्हाला, आजपर्यंत आपण मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने या ठिकाणी सोहळ्यामध्ये सामील झालात, पण इथून पुढेही जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंतही तुम्ही सोहळ्यामध्ये हजर राहाल, सोहळ्यामध्ये सामील व्हाल हीच विनंती फक्त, आहे की नाही? कारण याच्यासारखे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याच्यासारखे ह्या सोहळ्यासारखे मजा कुठं येत नाही. म्हणून या ठिकाणी आलात की आपण काय करत तेवढ्या पुरतं संसाराचा त्याग करून या ठिकाणी सोहळ्याचा सुंदर असा आनंद आपण लुटायचा. मी पहिलंच सांगितलं, कारण स्वर्गाच्या देवांना सुद्धा हे सुख प्राप्त होत नाही, ते आपल्याला बाबामुळे आपल्याला प्राप्त होतंय, आहे की नाही? हां, म्हणून फक्त बाबांनी मला सांगितलं मी करायला सगळं काही तयार आहे, फक्त मी करतो, फक्त सहकार्य पाहिजे. कारण एकल्याचा नव्हे खेळ, एकट्याचा खेळ नाही. आपण पाहत असाल की दिवसभर बाबांची किती धावपळ असते सगळ्यांना. कारण मी सांगेन तुम्हाला, वाईट वाटू देऊ नका कोणाला, ढोरं सांभाळणं पुरते, 100-1 ढोरं सांभाळणं पुरते, माणसं सांभाळणं एखाद्याला कधी एखादा शब्द चुकून पडत नसतो तो, पण अनाव धानानं पडला तेवढंच लावून धरतं. हा, महाराजनं मला असं म्हणलं, पुढच्या वर्षी जातच नसते दिंडीत, असं होतं ना. हां, म्हणून सांगेल मी की आपण मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यामध्ये, आणि ज्यांचं हा कार्यक्रम जिवंत ठेवण्याचा आपल्या सगळ्या सोहळ्याची शूटिंगही चालू आहे. तुम्ही चालत आहात, तुमच्या धुंदीत चालतं, पण तुम्हाला अख्खा महाराष्ट्र नाही सगळं जग पाहतंय. तुम्ही कोण हात वर करून नाचतं, कारण इथं सोहळ्यामध्ये आनंद घ्यायचा, इथं सगळी लाज सोडून द्यायची असते, आहे की नाही? कारण मीराबाईने पायामध्ये घुंगरं बांधून नाचल्यात, आपल्याला काही का? आणि तुमचे सगळ्याचे हात पाय, तुम्ही कुठं कोणता अभंग म्हणता, कुठं कशी पावली टाकता, सगळं काही शूटिंगमध्ये कैद होतं, कॅमेऱ्यामध्ये कैद होतं, आणि ते सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या जगाला दिसत असतं. म्हणून शिस्तीत चालायचं फक्त. आणि आपलं जे ब्रह्मांड नायक दादांचं, आमचे ज्येष्ठ बंधू दादांचं ब्रह्मांड नायक नावाचं यूट्यूब चॅनल आहे. काय ब्रह्मांड नायक म्हणता येतं ना? हां, ब्रह्मांड नायक असं यूट्यूबचं नाव आहे. इथं बसलेल्यापैकी सगळ्याकडे फोन आहे का नाही? सगळ्याकडं फोन आहे. फक्त आपल्याला काय करायचं, हा कार्यक्रम पाहायचा असेल, तुम्हाला जर तुमची दिंडी पाहायची असेल सगळी, फक्त ते ब्रह्मांड नायक पुढं त्याच्या इकडं सबस्क्राईब नाव येतं, त्याच्यावर फक्त एक बोट, हां, एकदा क्लिक करायचं आणि आपलं काम होतं. त्याच्यासाठी पैसे कटत
हां, म्हणून तेवढं जे रायल सुयेल आहे तेवढं आहे ना करून टाका. अर्ध्याच्या वर या ठिकाणी सगळीच गुणीजन मंडळी उपस्थित आहे. आमचे बाबाही असतील, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आमचे बंधुराज या ठिकाणी शूटिंगला आहे. आमचेच बंधू गायनाच्या साथीला सुद्धा आहे. आपले बाबा असतील, शिवाजी बाबा असतील, सुंदर अशी गायनाची साथ आहे. कारण पहा, मी सांगेन तुम्हाला, कीर्तनकारापेक्षा जर जास्त व्हॅल्यू कोणाला असेल, किंमत जर कोणाला असेल, तर ती सगळ्या मंडळींना असते. पहा, कारण कीर्तन चांगलं होणं महाराजाच्या हातात नाही, कीर्तन पडणं ते महाराजाच्या हातात नाही, आहे की नाही. म्हणून आमचे शिवाजी बाबा असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कमी पखवाजाच्या साथीला आमचे दादा, दुसरे दादा, हां, हे दुसरे दादा लेट पण थेट आले. माऊली दादा असतील, सुंदर असं वादन आहे दादांचंही, सुंदर असं गायन आहे. आमचे भानुदास बाबा असतील, त्यांचीही सुंदर. सगळेच आता एवढं नाम उल्लेख, कारण मी तो अल्पमती हिन काय वर्णू तुमचे गुण, सगळ्यांचा नाम उल्लेख करावा एवढी काही मी मोठी नाही. म्हणून सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आधी पखवाजाच्या साथीला आमच्या शंकर दादांनी सुंदर अशी साथ केली. अतिशय गोड असा स्वभाव सुद्धा आहे, वाजवणं सुद्धा गोड आहे पखवाजा. आज लोक कितीक महाराज लोकांचे कीर्तनं वाजवले. सिस्टमची सुंदर अशी व्यवस्था आहे. बाबांच्या नियोजनातून या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचं परमभाग्य मला प्राप्त झालं, म्हणून बाबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कमी माझे आई वडीलही या ठिकाणी उपस्थित आहे. आपले विनेकरी बाबा असतील, आमचे बद्री दादा असतील, ताई असतील, सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. जर कोणाचं नाव जर विसरलं असेल तर आपल्या गावात नाही तारीख घ्यायची, पहिलं नाव लिहून द्यायचं मोठं, आहे की नाही. हां, म्हणून सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. झालेली सेवा राहिलं नाही बाबा, काय झालेली सेवा आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु युवाचार्य संतोषजी महाराज आढवणे बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. दानेश्वर माऊली, दादाराज माऊली.